नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद 2023 साठीची मेगा भरती आलेली आहे। याच्यामध्ये विविध इंजिनिअरिंगच्या स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या पोस्ट आहेत। आज आपण या सेशनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी काय संधी आहेत याबद्दल बोलणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण याच्यामध्ये आपण सर्व घटक जे महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती फोकस करणार आहोत की एग्जाम पॅटर्न काय आहे, याच्यामध्ये नवीन अभ्यासक्रम काय आहे, त्यानंतर कॅटेगरी वाइज पोस्ट किती आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या परीक्षा देण्यासाठी किंवा या पदासाठी एलिजिबल कॅन्डिडेट किंवा पात्र विद्यार्थी कोण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकलच्या समतुल्य जे ग्रॅज्युएशन्स आहेत किंवा ज्याला म्हणतो आपण डिग्रीज आहेत, तर त्याच्यासाठी ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे। तर महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023 मधली ही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधली इलेक्ट्रिकल साठीची ही पोस्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की टोटल एकूण 48 जागा ह्या पदासाठीच्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी श्रेणी केलेली आहे। त्याच्यामध्ये अ, ब आणि क अशा 3 श्रेणीमध्ये हे पर्टिक्युलर पोस्ट कॅटेगराइज केलेले आहेत। जर आपण डिटेल कास्ट वाइज जर पोस्ट बघितल्या तर याच्यामध्ये अ ज्या आहेत त्या टोटल एकूण 5 जागा आहेत, ब कॅटेगरीच्या किंवा श्रेणीच्या 7 जागा आहेत आणि क श्रेणीच्या 36 अशा एकूण 48 जागा विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। जर कास्ट कॅटेगरी वाइज बघितलं तर हे सुद्धा अनुसूचित जाती असेल, जमाती असेल किंवा विमुक्त जाती जमाती असेल किंवा ओबीसी, त्याच्या व्यतिरिक्त अनरिझर्व, असं जर टोटल बायफर्केशन बघितलं तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार इथे बघू शकता। हा टेबल दिलेला आहे, स्पेसिफिकली ही जी जाहिरात आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मेन्शन केलेली आहे, ज्याच्यामध्ये हे बायफर्केशन जे आहे कॅटेगरी वाइज ओके जे रोस्टर आहे त्याच्यानुसार ह्या जागा दिलेल्या आहेत। पण याच्यामध्ये लक्षात घ्या की अ श्रेणीच्या 5, ब श्रेणीच्या 7 आणि क श्रेणीच्या 36 अशा एकूण 48 जागा ह्या विद्यार्थी मित्रांनो अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियंता इलेक्ट्रिकल इंजिनियर या ग्रेड खाली आहेत। ओके, तर ह्या एकूण पोस्ट आहेत 48 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो। आता ज्या तीनही श्रेणी आहे याच्यासाठी एलिजिबल कोण आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट इथे लक्षात घ्या की जे ग्रॅज्युएशन आहे हे ग्रॅज्युएशन इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। आता बघा, विद्युत अभियंता गट अ श्रेणी अ साठी सगळे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन म्हणजे बीई बीटेक हे इलेक्ट्रिकल मधनं झालेलं आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत ज्याला आपण विद्युत अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी म्हणतो, किंवा त्याच्या समतुल्य या पदवीशी समतुल्य म्हणजे इक्वॅलंट जे आहे त्याच्यामधले स्पेसिफिक पर्टिक्युलर पॉवर इंजिनिअरिंग असेल किंवा अजून पर्टिक्युलर इलेक्ट्रिकलशी समतुल्य ज्या काही डिग्रीज आहेत। आता हे AICTE सुद्धा नॉमिनेट केलेलं आहे की कुठल्या समतुल्य डिग्रीज आपण ग्राह्य धरतो, फक्त रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधल्या, तर ते सुद्धा इथे एलिजिबल विद्यार्थी आहेत। कशासाठी, तर इलेक्ट्रिकल इंजिनियर ग्रेड 1 साठी किंवा ग्रेड A साठी। त्याच्यानंतर ज्या सेकंड पोस्ट आहे, कारण इथे 5 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथे 7 पोस्ट आहेत, तर विद्युत अभियंता गट क श्रेणी ब। आता याच्यामध्ये स्पेसिफिकली आता इथे तीनही ज्या जागा आहेत त्या गट क च्या जरी असेल पण इथे श्रेणी अ आहे, इथे ब आहे आणि इथे श्रेणी क आहे। आता इथे 7 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी सुद्धा जे बीई बीटेक इलेक्ट्रिकल विद्यार्थी आहेत, ओके ग्रॅज्युएशन म्हणतोय मी, पदवीधारक या शाखेतील पदवीधारक किंवा त्याच्या इक्वॅलंट ज्या डिग्री आहेत पदवीशी समतुल्य हे सगळे विद्यार्थी या पदासाठी एलिजिबल आहेत। राहिलाय पॉइंट तिसरा, जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जो आहे ग्रुप सी पण त्याच्यामधला गट क याच्यासाठी त्यांनी 2 पर्टिक्युलर एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेले आहेत। आता जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत, नवीन आहेत, जे विद्यार्थी त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड नाहीत, ओके डायरेक्ट रिक्रुटमेंटनी जे अप्लाय करणार आहेत या विद्यार्थ्यांसाठी बघा इथे त्यांनी म्हटलंय की विद्युत अभियांत्रिकी शाखेतील म्हणजेच पदवीधारक बीई बीटेक इलेक्ट्रिकल, परत इथे ग्रॅज्युएशन म्हटलंय पण कुणासाठी म्हटलेलं विद्यार्थी मित्रांनो की हे जे आहे हे सोडून जे विद्यार्थी आहेत, आता हे काय आहे ते बघून घेऊया आपण। नगर परिषद कर्मचाऱ्यातून भरावयाच्या पदासाठी, म्हणजे जे विद्यार्थी किंवा जे ॲस्पिरंट ऑलरेडी नगर परिषद मध्ये काम करतायत, कार्यरत आहेत, तिथले कर्मचारी आहेत, ओके, आणि ते आता या पोस्टसाठी जर अप्लाय करत असतील तर त्यांच्यासाठी मात्र त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी अथवा पदविका
म्हणजे जर एखादा विद्यार्थी त्या नगर परिषदेमध्ये काम करत असेल आणि तो इथे अप्लाय करत असेल तर त्याचा डिप्लोमा किंवा डिग्री चालतं. पण जर फ्रेशर विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी मात्र पदवीधारकच कंपल्सरी आहे. ओके, म्हणजे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल तर त्याला डिग्री किंवा डिप्लोमा चालतं इलेक्ट्रिकल्स बदला. पण जर ते फ्रेश विद्यार्थी आहेत त्यांना मात्र स्पेसिफिकली बीई किंवा बीटेक लागतं, इलेक्ट्रिकल किंवा इक्विव्हॅलंट ग्रॅज्युएशन. येते लक्षात. आणि हे सगळं फक्त कुठल्या साठी आहे? मात्र विद्युत अभियंता गट क श्रेणी क साठी. ओके, मग एक साधारणतः जर आपण बघितलं तर सगळ्यांसाठी ग्रॅज्युएशन बीई बीटेक किंवा ते इक्विव्हॅलंट ब्रांच हे मात्र कंपल्सरी आहे. हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे नगर परिषद 2023 मधल्या भरतीसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पोस्ट साठी. येते लक्षात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे एक्झाम कशी असणार. ते एक्झाम पॅटर्न लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये 2 पेपर आहेत. एक आहे पेपर 1 आणि दुसरा आहे पेपर 2. आता पेपर 1 जर कन्सिडर केला आपण तर पेपर 1 मध्ये नॉन टेक्निकल पार्ट आहे. मग याच्यामध्ये स्पेसिफिकली मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे 4 टॉपिक्स आहेत आणि 4ही टॉपिक्सला सेम वेटेज आहे. म्हणजे पर्टिक्युलर पेपर 1 मध्ये 15 मार्क मराठी, 15 प्रश्न मराठी, 15 प्रश्न इंग्लिश, 15 जे प्रश्न आहेत ते सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडी जीएस म्हणतो आपण त्याला, आणि 15 प्रश्न आहेत तुमचे बौद्धिक चाचणीचे. ओके, येते लक्षात. मग हे 15 4 विषयासाठी म्हणजे 60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण किंवा 2 मार्क म्हणजे 120 मार्क जे आहेत हे तुमचे नॉन टेक्निकलला आहेत. येते लक्षात. मग आता इथे जर आपण बघितलं तर 120 मार्क 60 प्रश्नांसाठी आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत इथे. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट की हे जे प्रश्न आहेत पेपर 1 चे हे तुम्हाला किती मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत तर 70 मिनिटांमध्ये, म्हणजे 1 तास आणि 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. याची लेवल सुद्धा दिलेली आहे. ज्या भाषा आहेत मराठी आणि इंग्लिश याच्यासाठी 12वीची लेवल आहे तुमची, आणि जीएस आणि तुमचं ॲप्टी रिझनिंग जे आहे हे मात्र ग्रॅज्युएशन लेवलचं असणार आहे. म्हणजे नॉन टेक्निकल 60 प्रश्न, 120 मार्क आणि 70 मिनिटांमध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत. हा पेपर 1 आहे. आणि पेपर 2 जो आहे तो टेक्निकल असणार आहे. याच्यामधला पेपर 2 जो आहे हा कंप्लीट टेक्निकल असणार आहे. हा नॉन टेक्निकल होता. मग पेपर 2 जो आहे हे तुमच्या ब्रांचशी रिलेटेड किंवा इंजिनिअरिंगशी रिलेटेड, ओके, इंजिनिअरिंगशी रिलेटेड हे प्रश्न असणार आहेत. आता याच्यामध्ये बघा 40 प्रश्न आहेत आणि परत वेटेज 2 मार्क आहे एका प्रश्नाला, म्हणजे 80 मार्क. म्हणजे पेपर 1 जो होता इथे तुमचे 60 प्रश्न 120 मार्क आणि इथे 40 प्रश्न आणि 80 मार्क. म्हणजे जर वेटेज बघितलं आपण नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचं तर 60 to 40% हे वेटेज आहे. म्हणजे टेक्निकलला 40% आणि नॉन टेक्निकलला 60% असं वेटेज इथे दिलेला आहे. हा कंप्लीट नॉन टेक्निकल पेपर आहे पेपर 1 आणि हा मात्र तुमचा टेक्निकल पेपर आहे. येते लक्षात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड सब्जेक्ट्स इथे तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी ॲडिशनल मॅथमॅटिक्स असेल, मेकॅनिकलशी रिलेटेड असेल, कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे हे सुद्धा टॉपिक त्याच्यामध्ये टाकलेत. आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येते लक्षात. आता हे जे 40 प्रश्न आहेत हे 80 मार्काला आहेत आणि याच्यासाठी वेळ जो आहे हा वेळ 50 मिनिटाचा आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन्ही पेपरला टायमिंग वेगवेगळं दिलेलं आहे. इथे तुमचं 70 मिनिट आहे आणि इथे तुमचे 50 मिनिट आहे. ओके, म्हणजे एकूण 120 मिनिटाचं तुमचं हे ड्युरेशन आहे. म्हणजेच त्याला आपण म्हणूया 2 तास. पण याच्यामध्ये नॉन टेक्निकल साठी वेगळा वेळ आणि टेक्निकल साठी वेगळा वेळ मेन्शन केलेला आहे. येते लक्षात. आणि इथे टेक्निकलच्या ज्या क्वेश्चनची लेवल आहे डेफिनेटली लँग्वेज इंग्लिश मध्ये असणार, बायलँग्वेज नाही आहे, पण इथे डिग्री ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न तिथे असणार आहेत. आणि ही एक्झामिनेशन जी आहे ही MCQ टाईप, ज्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो, तर अशा टाईपची हे एक्झामिनेशन असणार आहे. म्हणजे बघा एक्झामिनेशनचा जो पॅटर्न आहे एक सिंपल पॅटर्न आहे. तुम्हाला 70 मिनिटांमध्ये पहिला पेपर जो नॉन टेक्निकलचा आहे ज्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट्स आहेत
आणि दुसरा पेपर जो आहे तो 50 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचा आहे, जो तुमचा टेक्निकलचा आहे. नॉन टेक्निकलला 60 क्वेश्चन्स असणार आहे आणि टेक्निकलला 40 क्वेश्चन, असे एकूण 100 पर्टिक्युलर पार्ट असणार आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो 100 क्वेश्चन्स असणार आहे आणि 200 मार्क, प्रत्येक याला 2 मार्क. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा इथे आहे विद्यार्थी मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा महत्वाची आहे इथे. तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% म्हणजे 1/4 हे तुमचं निगेटिव्ह मार्किंग आहे. डेफिनेटली याचा अर्थ 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर एका प्रश्नाचे तुमचे मार्क जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे हे खूप महत्वाची गोष्ट आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि जसं नेहमी असतं, नेहमी क्रायटेरिया असतो की जर तुमचं डेसिमल पॉइंट मध्ये तुमचं मार्क येत असेल तर त्याला राऊंड अप वगैरे करत नाहीत, तर ते तसंच ठेवतात, अपूर्णांकातच ठेवतात. ओके, पण नंतर जेव्हा प्रोसेस येते तर त्याच्यानुसारच ती पर्टिक्युलर कॅरी फॉरवर्ड केली जाते. आणि जर एखादा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्टच केला नाही, जसं नेहमीच्या एक्झाम मध्ये असतं, जर एखादा प्रश्न तुम्ही हातच लावला नाही, अटेम्प्ट केला नाही, तर तिथे कुठलीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लायबल नाहीये. ठीक आहे, तर निगेटिव्ह मार्किंग आहे सगळ्यात महत्वाचं. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, आणि तो म्हणजे तुमचा डिटेल सिलेबस. मी तुम्हाला सांगितलंय पेपर 1 मध्ये काय आहे, पेपर 2 मध्ये काय आहे. आता पेपर 1 मध्ये जे 4 सब्जेक्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, पहिला पेपर तुमचा आहे मराठी. आता मराठीमध्ये स्पेसिफिकली बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ, त्याच्या व्यतिरिक्त उतार्यावरील प्रश्न. आता लेटेस्ट ट्रेंड जो आलेला आहे लँग्वेज मध्ये, तर डिटेल ग्रामर मध्ये न जाता TCS असेल, IBPS असेल, तर वेगळा पॅटर्न त्यांनी क्रिएट केलेला आहे आणि त्या पॅटर्न नुसार प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे लेटेस्ट झालेल्या काही ज्या ऑनलाईन एक्झाम्स आहेत, तर याचे रिमेंबर लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा की कशा प्रकारचे होते, त्याच्या प्रकारे येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. कारण इथे किती प्रश्न तुम्हाला असणार आहेत, 15 प्रश्न असणार आहेत. आणि हाच पॅटर्न जो आहे तो इंग्लिशमध्ये, पण इंग्लिशमध्ये बघा कॉमन वोकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण वाक्यरचना म्हटलं होतं मराठीमध्ये. इथे सुद्धा ग्रामर म्हटले, लेटर अँड ईमेल रायटिंग, यूज ऑफ इडियम्स ॲज फ्रेज, देअर मिनिंग अँड द कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. म्हणजे जे मराठीमध्ये आहे बऱ्यापैकी तशाच टाईपचं इंग्लिशमध्ये आहे लँग्वेजमध्ये. इथे सुद्धा 15 प्रश्न असणार आहे तुमचे. येते लक्षात? ओके, फक्त नवीन पॅटर्न मात्र तुम्ही जरूर बघून घ्या. तर हे 2 विषय झाले. त्यानंतर तिसरा GSचा जो आहे सामान्य ज्ञान मध्ये, आता त्याच्यामध्ये स्पेसिफिकली इतिहास, भूगोल दोन्हीही भारताचा त्यांनी मेन्शन केलेला आहे, पण स्पेसिफिकली त्यांचा फोकस कशावर असणार आहे, महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल, हिस्ट्री आणि जिओग्राफी याच्यामध्ये असणार आहे. आता हे सगळे विषय मिळून 15 प्रश्न असणार आहे. येतंय लक्षात? त्याच्या व्यतिरिक्त इकॉनॉमिक्स आहे, डेफिनेटली डेडिकेटेड फॉर द महाराष्ट्र, भारतीय अर्थव्यवस्था महाराष्ट्राची. त्याच्यामध्ये मग आयात निर्यात असेल, राष्ट्रीय विकासात सहकारी स्पेसिफिक ग्रामीण बँकेच्या भूमिका असतील. ओके, गव्हर्नमेंट इकॉनॉमिक्स असेल, त्याचे अर्थसंकल्प, लेखा परीक्षण, ह्या सगळा पार्ट त्याच्यामध्ये दिलेला असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे तुमची करन्सी आणि त्याच्याशी रिलेटेड पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत हे सुद्धा असणार आहेत. हा जो पार्ट आहे हा तुमचा GSचा पार्ट आहे, मराठी, इंग्लिश आणि GS मध्ये स्पेसिफिकली बघा पॉलिटी सुद्धा आहे. पॉलिटीमध्ये भारताची घटना, संसद, राज्य विधानमंडळे, त्यानंतर राज्य व्यवस्थापन, प्रशासन, शासन, त्याच्या व्यतिरिक्त ग्रामीण व शहरी प्रशासन, हा सुद्धा पार्ट पॉलिटीचा आहे. करंट अफेअर आहे. करंट अफेअर मध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की ज्याला म्हणतो आपण नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीशी रिलेटेड. आणि एन्व्हायरमेंट सुद्धा आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये GS मध्ये खूप सारे पॉर्ट्स आहेत. हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, करंट अफेअर आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप सारा अभ्यास करावा लागेल. पण प्रश्न मात्र किती असणार, 15 असणार. त्याच्यामुळे तुम्ही आता लेटेस्ट झालेले जे एक्झामिनेशन आहे त्याच्यामधले प्रश्नाचे स्वरूप बघा की पॉलिटीवरती किती विचारले होते, हिस्ट्रीवर किती विचारले होते, कशा प्रकारचे ते विचारले होते. येते लक्षात? आता पर्यावरणामध्ये तर माहिती आहे आपल्याला खूप सारे पॉइंट्स आहेत. हे डिटेल पॉइंट्स वाचत बसायची गरज नाही, पण एवढं मात्र लक्षात ठेवा की एन्व्हायरमेंट हा महत्वाचा पार्ट त्याच्यामध्ये असणार आहे. हा GSचा पार्ट झाला. आणि सगळ्यात शेवटचा जो चौथा पॉइंट होता 15 प्रश्नांसाठी म्हणजे 30 मार्कांसाठी, तो म्हणजे ॲप्टी रिझनिंग. आता याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी आहे बघा, डेफिनेटली स्पेसिफिकली त्याच्याशी रिलेटेड
जे काही इन्स्टंट सॉल्व्हिंगच्या ट्रिक्स असतात किंवा इन्स्टंट सॉल्व्हिंग असते त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे याच्यामध्ये जो स्टुडंट्स आहेत किती लवकर त्याला म्हणतो स्पेसिफिक ग्रॅप करू शकतो त्याच्यावरती बेस्ड हे MCQ असणार आहे. आणि मॅथमॅटिक्स, अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, स्पेसिफिकली याच्यामध्ये ॲप्टी आणि रिझनिंगचा पार्ट आहे. 15 क्वेश्चन्स असणार आहे 30 मार्कांसाठी. म्हणजे पेपर 1 मध्ये जसं मी सांगितलं तर 4 वेगवेगळे पर्टिक्युलर टाइप्स 15-15 प्रश्नांचे आणि 30-30 मार्कांचे, म्हणजे 120 मार्क हे तुमचे फक्त पेपर 1 चे होईल. आणि हे तुम्हाला 60 प्रश्न किती मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत? 70 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. आता राहिलेल्या 40% सिलेबस. आता 40% जो सिलेबस आहे तो टेक्निकलचा सिलेबस आहे, तो ब्रांच रिलेटेड सिलेबस आहे, डिग्री लेवलचा आहे, ग्रॅज्युएशन लेवलचा आहे आणि त्याच्यामध्ये लँग्वेज डेफिनेटली इंग्लिश राहणार आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सिलेबस बऱ्यापैकी मोठा दिलेला आहे. म्हणजे आहे तो 40% येतंय लक्षात, म्हणजे 40 क्वेश्चन आहे. वेटेज सुद्धा नॉन टेक्निकल सारखंच आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. पण इथे आवाका मात्र मोठा आहे. तुम्ही जर जुनी MPSC ची MES मधली सिव्हिलची जर प्रिलिमचा सिलेबस बघितला असेल तर त्याच्यामध्ये जसा सिलेबस होता तसं इथे ढोबळ मानाने त्यांनी काय केलेलं आहे बघा. 5.1 अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्यानंतर 5.2 एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर 5.3 एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, 5.4 बेसिक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि त्यानंतर 6 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेस्ट. असे 6 मोठे स्पेसिफिकली ब्रॉड लेवलला टॉपिक्स दिलेले आहेत. आणि त्याच्या अंडर तुम्हाला सब टॉपिक्स हे डिटेलमध्ये स्टडी करायचे. म्हणजे मुळात जरी टेक्निकलचा पार्ट हा 40% असेल तर याच्यात 6 वेगवेगळे पॉइंट्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो मॅथमॅटिक्सचा आहे आणि हा बेसिक मॅथमॅटिक्स नाही तर हा अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे. तुमचा M2 असेल, M3 असेल. याच्यामध्ये मॅट्रायसेस आणि पार्शियल डिफरन्शिएशन हा महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये डिटेल त्यांनी मेन्शन केलेला आहे सिलेबस. ओके, तुम्ही ज्यावेळेस स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की काय काय तुम्हाला स्टडी करायचं आहे, पण MCQ फॉर्मॅटमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त पार्शियल डिफरन्शिएशन आहे, लिनियर डिफरन्शिएशन आणि त्याचे इक्वेशन्स आहेत, इंटिग्रल सायन्स आहेत, लाप्लास आहे, ट्रान्सफॉर्म जे आहेत. म्हणजे बऱ्यापैकी मॅथमॅटिक्स हा इथे स्पेसिफिकली तुम्हाला अप्लाइड लेवलला दिलेला आहे. त्यानंतर सेकंड जो त्याच्यामधला मेन टॉपिक आहे तो मेकॅनिकलशी सुद्धा रिलेटेड आहे. तर एलिमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा अगोदर MPSC MES च्या प्रिलिम सिव्हिल साठीच्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे मेन टॉपिक्स दिलेले होते बघा. आता मेकॅनिकल मध्ये त्यांनी थर्मोडायनामिक्स, हीट ट्रान्सफर, पॉवर प्लांट्स, मशीन एलिमेंट्स, पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेस, मशीन टूल्स असे वेगवेगळे पोर्शन जे आहेत, सब टॉपिक जे आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि डिटेल सिलेबस सुद्धा दिलेला आहे याच्यामध्ये. येतंय लक्षात. त्यानंतर थर्ड जो मेन पार्ट आहे आणि तुमच्या ब्रांचशी रिलेटेड आहे तर तो आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड. तर एलिमेंट्स मध्ये डेफिनेटली बेसिक्स असणार आहे तुमचे. लॉज असतील, किर्चॉफ्स लॉ असेल, ओहम्स लॉ असेल. ओके, DC सर्किट मध्ये आपल्याला माहिती आहे AC सर्किट्स आहेत, 3 फेज सर्किट्स आहेत, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. परत मी एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा जो सिलेबस आहे किंवा हा मेकॅनिकलचा जो सिलेबस आहे अगोदरचा MPSC MES सिव्हिल साठीचा प्रीचा जो सिलेबस होता तर त्या प्रकारचा हा सिलेबस आहे याच्यामध्ये. ओके, तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल कारण हेच पॉइंट्स तिकडे होते. DC सर्किट, AC सर्किट, ट्रान्सफॉर्मर, ओके, आणि 3 फेज सर्किट्स. तर या पद्धतीने तुम्हाला स्पेसिफिकली स्टडी करावा लागेल या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ज्या नगर परिषदेमधल्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी. येते लक्षात. हे डिटेल सगळे दिलेले आहे, वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही. त्यानंतर कॉम्प्युटरचं सुद्धा स्पेसिफिक त्यांनी सिलेबस मेन्शन केला आहे बघा. जे OPP आहे किंवा UPS ज्याला म्हणतो आपण, that is nothing but the object oriented programming हा पार्ट आहे. डेव्हलपमेंट सिस्टीम आहे UPS ची. त्यानंतर C++ याचं बेसिक आहे बिगिनिंग. त्यानंतर क्लास अँड ऑब्जेक्ट्स आहेत, हे स्पेसिफिक लँग्वेजेसशी रिलेटेड आहे. वर्किंग विथ फाइल्स आणि क्लासेस फॉर द फाइल स्ट्रीम ऑपरेशन्स आणि इनपुट आउटपुट सिस्टीम्स. कॉम्प्युटरचा बेसिक पार्ट आहे. मे बी तुम्हाला फंडामेंटल जे स्पेसिफिक टॉपिक होते इंजिनिअरिंगला असताना फर्स्ट इयर सेकंड इयरला जो कॉम्प्युटरचा विषय होता त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. म्हणजे मॅथमॅटिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे आणि कॉम्प्युटर सुद्धा आहे
पहिल्या पर्टिक्युलर फंडामेंटल लेवलला. आणि त्याच्यामध्ये आता बघा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग टेस्ट आहे, याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी मात्र डिटेल काही पॉइंट जे आहेत ते मेन्शन केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल वर्क, पॉवर, एनर्जी, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँड इलेक्ट्रोस्टॅटिक, सिरीज अँड पॅरलल मॅग्नेटिक सर्किट्स, फंडामेंटल्स ऑफ एनर्जी कन्व्हर्जन, हे जे आहेत हे मात्र तुमच्या टिपिकल इलेक्ट्रिकल ब्रांचशी रिलेटेड सब टॉपिक्स आहेत. याच्यामध्ये सगळे जे वेगवेगळे पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहेत, 3 फेजशी रिलेटेड, इंडक्शन मोटरशी रिलेटेड, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक असेल, त्याचे फीचर्स असतील, त्याचे अप्लिकेशन्स असतील, याच्याशी रिलेटेड हे इंडक्शन मोटरशी रिलेटेड आहे. त्यानंतर सिंक्रोनस मोटर असेल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, स्टार्टिंग अँड स्पीड कंट्रोल, सिंगल फेज, 3 फेज सिंक्रोनस मोटर, त्याचे इक्विव्हॅलेंट सर्किट्स, ओके, हे सगळे डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अॅनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. एकदम बेसिक लेवलला लॉजिक गेट्स असतील किंवा अॅनालॉग मध्ये तुमचे डायोड्स, रेक्टिफायर्स वगैरे असतील, हे सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर इन्स्ट्रुमेंटेशनशी रिलेटेड हा पार्ट आहे, हा सुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे. याच्यामध्ये बेसिक ब्लॉक डायग्राम असेल किंवा सेन्सरचे टाइप्स असतील, कंपॅरिझन असेल, येते लक्षात. ट्रान्सड्युसरचे पर्टिक्युलर टाइप्स असतील, प्रत्येक पॅरामीटरसाठी प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, ओके, किंवा तुमचा फ्लो आहे, फ्लुइड आहे, तर हे सगळे जे आहेत हे इन्स्ट्रुमेंटेशनशी रिलेटेड एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर पॉवर डिव्हाइसेस, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, याच्यामध्ये SCR, ट्रायाक, डायाक, त्यांचे वर्किंग, याच्या व्यतिरिक्त काही पॉवर ड्राईव्ह्ज, ओके, हेवी पॉवर इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस, त्याचे फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज, त्याचे कंट्रोल डिव्हाइसेस जे आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे वेगवेगळं. पॉवर जनरेशन टिपिकल तुमच्या ब्रँचशी रिलेटेड, ओके, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशनशी रिलेटेड, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर पॉवर जनरेशन जे आहे भारतामधलं आणि महाराष्ट्रामधलं याचे मेन्स दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कॅल्क्युलेशन ऑफ सॅग, टेन्शन इन ट्रान्समिशन लाईन्स, म्हणजेच ट्रान्समिशन लाईन्सचा सुद्धा पार्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या ब्रेकिंग सिस्टीम्स आहेत ह्या सुद्धा याच्यामध्ये दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जरी वाटायला हा खूप मोठा सिलेबस वाटत असेल तरी याच्यामध्ये जर स्पेसिफिक टॉपिक्स बघितले आपण आणि जर जुने MCQ किंवा आता जे महाट्रान्सको, महाजनकोशी रिलेटेड जे काही MCQ असेल तुमच्याकडे अवेलेबल, काही एक्झाम दिलेले आहेत तुमची, सपोज महाट्रान्सको सारखीची, ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. इथे सुद्धा वेगवेगळे फॉल्ट फाइंडिंग आहेत, टाइप्स ऑफ वेव्ज आहेत, एनर्जी सिनारिओ इन इंडिया आणि लाइटिंग सिस्टीम, असे सब टॉपिक त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त DG सेट, पंप सेट्स, त्याच्या व्यतिरिक्त हाय व्होल्टेज अँड रेफ्रिजरेशन, दॅट इज नथिंग बट द बेसिक पार्ट. आता याच्यामध्ये खूप सारे सब टॉपिक दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि टेक्निकलचा पार्ट आहे फक्त 40%चा. त्याच्यामुळे मेनली जे MCQ अशा वेळेस येतात तर साधारणतः याच्यामधले जे सब टॉपिक्स आहेत एक MCQ येऊ शकतो, पण जे मेन कोअर ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यांचे जे मेन सब्जेक्ट्स आहेत, मग ते तुमचं स्पेसिफिकली पर्टिक्युलर मोटरचा टॉपिक असेल, ट्रान्समिशनचा टॉपिक असेल, याच्यावरती मात्र तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलंय, कॉम्प्युटरही दिलंय, मेकॅनिकलही दिलंय, इलेक्ट्रिकल बेसिक फंडामेंटल्स वेगळं दिलंय आणि डिटेल्स वेगळे दिलेले आहेत, कॉम्प्युटरशी रिलेटेड दिलेला आहे आणि मॅथमॅटिक्स सुद्धा दिले. त्याच्यामुळे याचा अभ्यास करताना सिस्टमॅटिक अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे, ओके. आणि याच्यामध्ये 60% जे वेटेज आहे तो नॉन टेक्निकलशी रिलेटेड आहे. सबस्टेशन असेल, त्यानंतर अंडरग्राउंड केबलिंग असेल, केबल कनेक्टर्स, तर हे सगळे जे टॉपिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दिले आहे. एक लक्षात घ्या, घाबरून जायचं कारण नाही. तुम्ही ऑलरेडी महाट्रान्सको, महाजनको, ओके, आता डिस्कॉम साठी सुद्धा तुम्ही काही जणांनी तयारी केली असेल, काही SSC JEE ची तयारी करत असेल, जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत, तर त्यांना हे ऑलरेडी तुम्ही हा सिलेबस नजरेखालनं घातलेला आहे. आता तुम्हाला काय करायचंय फक्त की स्पेसिफिकली एक वेटेज बाबा 40% आहे आणि हा सिलेबस आहे, याच्यानुसार नियोजन करायचं आहे. ज्यांचा ऑलरेडी अभ्यास चालू आहे, ट्रान्सको दिली आहे, जेनकोचा सुरू आहे, तर त्यांना हे सोपं जाईल. फक्त जे नवीन विद्यार्थी आहेत आणि पहिल्यांदा काहीतरी बघतायत की आता आपल्याला याची तयारी करायची आहे, तर त्यांनी लक्षात घ्या, स्पेसिफिकली तुम्हाला नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो 60 मार्कचा आहे. त्याच्यामध्ये ॲप्टी रिझनिंग सहज जमण्यासारखं असतं, लँग्वेजेस सहज जमण्यासारखे असतात. फक्त प्रॉब्लेम येतो आपल्याला GS मध्ये, कारण त्याच्यामध्ये परत खूप सारे सब टॉपिक्स आहेत, ओके. घाबरून जायचं कारण नाही. फक्त ऑन पेपर तुम्ही शेड्यूल तयार करा, टाइम टेबल तयार करा आणि ह्या सिलेबसनुसार एक स्पेसिफिक टाइम शेड्यूल एका पर्टिक्युलर टॉपिकला द्या. फक्त रिकॉल करायची गरज आहे, परत रिवाइज करायची गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये ते स्टडी केलेलं
आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिकली याच्याशी रिलेटेड तुमच्या काहीही शंका असतील, काहीही पर्टिक्युलर प्रश्न असतील तर आमच्या IVR नंबरवरती कॉल करा किंवा गिरीश सरांचा जो नंबर आहे 9158999422 याच्यावरती व्हॉट्सअप करा. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते डेफिनेटली तुमच्या प्रश्नांचं उत्तर आम्ही देऊ. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या सगळ्या पर्टिक्युलर नगर परिषदेच्या ज्या जागा आहेत, खूप चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 48 वॅकन्सीज आहेत आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी ही सुवर्ण संधी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांना लिंक नक्की शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे हा जो सेशन आहे किंवा हे जे व्हिडिओज आहेत हे ऑटोमॅटिकली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात, जे अल्गोरिदम आहे यूट्यूबचा. ओके, थँक्यू व्हेरी मच.